बिलकुल। सकाळी आनंदनगर MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आनंदनगर MIDC चौकी आहे। त्या चौकीसमोर आमचे बीट मार्शल कर्तव्यावर असलेले ASI रामरुपाड साहेब या ठिकाणी हजर होते। त्यांनी रोडवर गाडी उभी केली होती। रोडचं बांधकाम चालू असल्या कारणाने तिथून एक रॉंग साईडने एक मोठा कंटेनर आला, पांढऱ्या रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने आला। त्यांनी पोलिसांची जी गाडी उभी होती आमची मोटरसायकल ती उडवली आणि समोर भरधाव वेगाने निघून गेला। ते दृश्य पाहिल्यानंतर रामरुपाड साहेबांनी लागलीच सतर्कपणे त्या वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केला। तिथे जे ट्रॅफिक हवालदार अन्सारी म्हणून होते हजर, त्यांच्या मदतीने त्यांनी ट्रॅफिक हवालदारच्या मदतीने त्या ट्रकचा वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केली। ते वाहन जोरदार एकदम म्हणजे असं बेदरकारपणे रॉंग साईडने वाहन निघत होतं सुसाट। ते समोर वैभव हॉटेल चौकामध्ये आलं। तिथे जे प्रवासी वाहतूक उभी होती, रिक्षा चालक, 2 रिक्षा चालकांना त्याने बेदरकारपणे धडक दिली आणि डिवायडरवरून त्याने एकदम वळण घेऊन डिवायडर क्रॉस करून डिवायडरवरून ते रोडचा क्रॉस केला त्याने आणि तिथं जे वाहन चालक उभे होते, रिक्षा चालक उभे होते, त्यांना जोराची धडक दिली। धडक देऊन तो सुसाट निघाला। त्याचा आमचे जे बीट मार्शल होते त्यांनी सतर्कपणे एकदम त्याचा पाठलाग केला, त्याला थांबवायचा इशारा केला, तरी देखील तो थांबत नव्हता। तर त्याची मानसिकता थांबण्याची दिसून येत नव्हती। त्यानंतर पुढे तो सुदामा हॉटेल समोरून पुढे चौकातून त्याने MIDCमध्ये डिवायडर क्रॉस करून डिवायडरवरून गाडी चढून भरधाव वेगाने MIDCमध्ये घुसला। तोपर्यंत त्याच्या मागे बीट मार्शल त्याच्या मागे थांबवायचा इशारा करत होते, त्याला विनंती करत होते, पण तो ऐकायच्या मनस्थितीत दिसत नव्हता। पुढे जाऊन कंपनीमध्ये, एक कंपनी आहे MIDCमध्ये, कंपनीच्या समोर मोठा कंटेनर उभा होता। त्या दिशेने आमच्या बीट मार्शलने त्याला गाडी घ्यायचा इशारा केला। समोर येऊन त्याला हात इशारे करून सांगितलं। पुढे जे मोठं कंटेनर उभा होता त्या कंटेनरला त्याने जोराची धडक दिली आणि कंपनीची जी सुरक्षा भिंत होती एकत्र तिथे भिंती आणि त्या कंटेनरला जोराची धडक दिल्यामुळं त्याचं कंटेनर तिथं बंद पडला। नंतर बरेच जे प्रवासी होते आणि बाजूबाजू सर्व लोक त्या ठिकाणी जमले। आमचे कर्तव्यावर असलेले बीट मार्शलने सतर्कपणे त्या वाहन चालकाला शांत करून वाहनाच्या खाली उतरवलं। आम्हाला वाटत होतं की त्याने काय नशा वगैरे केली असावी, त्यासाठी आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊन छावा हॉस्पिटलला त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे। पुढचा अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे ASI रामरुपाड साहेब आहेत की ज्याप्रमाणे फिर्याद येतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे।